दृष्ट्या मागासलेले आहे, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहे, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। आणि ते आरक्षण आता कुठे थोडंसं मिळायला लागल्याबरोबर ताबडतोब त्याच्यामध्ये वाटेकरी निर्माण होत आहेत। त्यामुळे आम्हाला हे सभा घ्याव्या लागतात, बोलावं लागतं। आज इथे आगरी, कोळी, कुणबी समाजाचे लोक, त्यांचे नेते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही मीटिंग घेतो। गेले 2 दिवस घशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय करायचं, पण यांचा आग्रह हे आलं पाहिजे। आपण सगळे शूर आहात, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आगरी, कोळी समाजाचे, कुणबी समाजाचे फार मोठे उपकार आपल्या सगळ्यांवर आहेत। शेतकऱ्यांना गुलामगिरी समजावून सांगणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुल्यांना महात्मा ही पदवी मांडवी कोळीवाड्यामध्ये देण्यात आली, हे आपल्याला लक्षात घ्या। सगळ्यात मोठा शेतकरी संप 1932 ते 1939 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली करून ऐतिहासिक कुळ कायदा निर्माण करणारे आगरी कोळी समाजच होता। किरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आगरी कोळी लोक होते। स्वातंत्र्यानंतर लोकनेते दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1984 साली सिडकोच्या न्याय भूसंपादन विरोधात जास्त येथे 5 हुतात्म्याचं बलिदान दिलं। आपण सगळे होतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी आगरी कोळी बांधवांच्या उपस्थितीत स्वराज्याच्या आणि भारताच्या इतिहासातील पहिल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली। छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पेशव्यांनीही आगरी कोळी बांधवांमधील धैर्य, काटकपणा आणि प्राणपणाला लावण्याची वृत्ती ओळखून स्वराज्याच्या मोहिमेमध्ये त्यांना सामावून घेतलं। शिवाजी महाराजांनी जावळीच्या मुगराचा पाडाव केल्यानंतर कल्याण भिवंडी पादाक्रांत केली। त्यानंतर पोर्तुगीज कारागिरांच्या साथीला आगरी कोळी बांधवांना देत जहाज बांधणी सुरू केली। मुरुड जंजिरा मोहिमेत 1675 मध्ये कोलाब्याचे लायजी पाटील यांनी किल्ल्याच्या तटाला शिड्या लावण्याची अशक्यप्राय कामगिरी केली। ते आपल्यातलेच होते। लायजी पाटलांच्या पराक्रमाची दखल छत्रपतींनी घेतली, सन्मान केला आणि पालखी नावाचं गलबत त्यांना भेट दिलं। 1739 मध्ये द्रोणागिरीच्या मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी आगरी कोळी भूमिपुत्रांची मोठ बांधली आणि 800 सैनिकांची कुमक उरणकरंजा बेटावर तैनात केली। इंग्रजांचा विचार होता तिथे हल्ला करण्याचा, पण आगरी बांधवांच्या शौर्याची माहिती मिळाल्यानंतर इंग्रजांनी तो विचार सोडून दिला। पेशव्याच्या काळात वसईला चिमाजी अप्पांना आन ठाकूर आणि मान ठाकूर यांनीच मदत केली। बोळींच्या दौराजी पाटील यांनी वसईच्या मोहिमेत भाग घेतला। अंजूरच्या गंगाजी नाईक अंजूरकर यांनी पेशव्यांच्या सैन्याला मदत केली। पेशवा रघुनाथ पेशवा अटकेपार झेंडा रोवला। या मोहिमेत मध्ये सुद्धा आगरी कोळी सगळे जे आहेत सामील झाले। शूर समाज आया, लढवय्या आहे। मला या ठिकाणी जरूर आठवण येते ही जी लढाई सुरू झाली, ॲडव्होकेट जनार्दन पाटील साहेब यांचं फार मोठं योगदान जे आहे मंडल आयोगाच्या या लढाईमध्ये होतं। त्यांची मला आज विशेष आठवण येते। आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, मराठा समाजाला आमचा विरोध नाही। मराठा समाजाला आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या,
2 वेळा कायदे केले, छगन भुजबळने हात वरती करून पाठिंबा दिला, वेगळं आरक्षण द्या. आमचा विरोध झुंडशाहीला आहे, दादागिरीला आहे, जाळपोळ करणाऱ्यांना आहे. या राज्यामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण करणाऱ्याच्या विरुद्ध आम्ही आहोत. आमदार